नमस्ते सर्वांना, जय शिवराय. आपण आहोत आळेफाटा या ठिकाणी आणि आपण पाहिलं काल तुमच्या माध्यमातून सगळ्या ह्या आपल्या जुन्नर तालुक्यातील एक मुस्लिम भगिनी हिच्याबाबत जो काही अन्याय झाला तिने काल स्वतःहून सगळ्या पत्रकारांना बोलून तिची कैफियत मांडली. खरं तर तिच्या सगळ्या भावना पाहून मन एक व्यथित झालं की आपल्याच जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमीतील एक मुस्लिम भगिनी अशा पद्धतीने जर तिच्यावर अत्याचार होत असेल, अन्याय होत असेल, तर या ठिकाणी खरं तर मी तिला भेटून आधार देण्यासाठी आलो. ह्या कुटुंबातील हे जे मुस्लिम कुटुंब आहे हे सर्वसामान्य कुटुंब आहे. ह्या मुलीचे वडील ते आमचे सहकारी आहेत आणि त्यांनी एक मुलांमध्ये स्वप्न पाहिलं की आपली मुलं एज्युकेटेड झाली पाहिजे, त्यांनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही बघा, हिचं DMLT झालं, त्यांचा एक मुलगा त्याचं B फार्मसी झाले आणि दुसऱ्या मुलीचं ती MBA करते. म्हणजे तिन्ही मुलं एज्युकेटेड आहे आणि त्या बिचारांनी या मुलांना घडवण्यासाठी जीवाचं रान केलं. आणि आज मला मगाशी चाचांनी सांगितलं की माझं लाडकं बाळ आहे, हिच्या लग्नासाठी त्यांनी जेवढा नाही तेवढा खर्च केला. आणि आज त्यांच्या पदरी काय झालं, आज ही मुलगी 10 महिन्यापासून डिप्रेशनमध्ये, ही घरात नीट बोलत पण नव्हती. साहेब, काल तुमच्या माध्यमातून पत्रकार सगळे आले, तिने सगळ्या तिच्या भावना व्यक्त केल्या. आज तिच्याबाबत जो काय अन्याय झालाय, आज ही समोरची जी मंडळी जी लँडलॉर्ड समजतात, आज मुस्लिम समाजात असे काही ठराविक मंडळी असेल लँडलॉर्ड, पण जी सर्वसामान्य माणसं आहे यांना वाटतं की आपली मुलं चांगली राहिली पाहिजे, परंतु लँडलॉर्ड समजून आम्ही सगळे अधिकारी विकत घेऊ शकतो अशा समजून जे चालणारी ही समोरची जी मंडळी, या मंडळीने आमच्या मुलीवर, ह्या भगिनीवर जो काय अन्याय केला, खरोखर हिच्या अन्याय पाहून एक मनाला वाईट वाटलं. परंतु ज्या समोरच्या मंडळींना माझं सांगणं आहे, जुन्नर तालुका आमचा शिवजन्मभूमी आहे. तुम्ही जर अशा पद्धतीने चालणार असाल तर आम्ही यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभे आहोत. उद्या पोलीस डिपार्टमेंट, जे आळेफाट्याचं जे पोलीस डिपार्टमेंट आहे, यांना पण आपण त्या ठिकाणी भेटणार आहोत. SP साहेबांना भेटणार आहोत. कारण खरोखर तिने मागाशी जसं सांगितलं, तुमच्या मुलाखतीद्वारे सांगितलं की याच्या अगोदर पण 2 मुलींवर त्या ठिकाणी 2 मुलींवर अन्याय झालाय, त्याच्यामध्ये दुसरी अजून तिसरीवर असं व्हायला नको म्हणून ती खरं तर पुढे आली. शक्यतो मुस्लिम समाजामध्ये अशी मुलगी पुढं येणं, कॅमेरा समोर येणं, मला वाटतं ही दुर्मिळ घटना असेल जुन्नर तालुक्यातील. आणि आज ती बिचारी निदान पुढं तरी आली, तिने तिच्या भावना व्यक्त केल्या. ही जरी बुरख्यात असेल, हिला जरी हिजाब असेल, परंतु हिच्या आतमध्ये एक माणूस आहे, त्या माणसाच्या भावना समजल्या पाहिजे. आणि ह्या भावना खरं तर पोलीस डिपार्टमेंट असेल यांनी समजून घेतल्या पाहिजे. तुम्ही पाहताय की हे जे कोण जे आरोपी आहेत, हे समोरचे जे लोक यांच्यावर जे अन्याय करत होते, हे सगळे ते सासरे असेल, तो नवरा असेल, बाकी सासू असेल, असे अनेक तिच्या FIR मध्ये जवळ 14 लोक आहेत. आणि ह्या सगळ्या लोकांनी ह्या आमच्या मुलीला व्यवस्थित वागवलं नाही. म्हणजे ती जे 4 महिने राहिली ती अतिशय त्या ठिकाणी धक्कादायक पद्धतीने, आज तिच्यावर जो काय अन्याय होत होता 4 महिने तिने कसे बसे काढले. परंतु साहेब, आमचं तुमच्या माध्यमातून, न्यूज चॅनलच्या माध्यमातून, ते जे कुठलं कळंब तालुका आहे, धाराशिव जिल्हा, आणि गाव कोणतं, शिराडोन म्हणून गाव आहे, तिथं हे स्वतःला प्रतिष्ठित समजतात. त्या गावातील लोकांनी पण अशा लोकांना वेळीच ओळखलं पाहिजे. अशा लोकांना अजिबात थारा देऊ नका. हे खरं तर मुस्लिम समाजाला हा कलंक आहे. आणि माझी या निमित्तानं मुस्लिम समाजातील जे नेते, जे चांगल्या पद्धतीने काम करतात, अनेक नेते मंडळी आहे की मुस्लिम समाजामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं काम आहे, त्यांनी पण या ठिकाणी समोर येऊन ह्या कुटुंबाला आधार दिला पाहिजे, ह्या आपल्या भगिनीला आधार दिला पाहिजे. कारण ही खरं तर ही जर बिचारी समोर येत असेल तुमच्या प्रसार माध्यमाच्या समोर, तर तुम्ही याच्यावरून तिची भावना समजून घ्या. माझ्या निमित्तानं खरं हिंदू मुस्लिम, मी एक हिंदू भाऊ म्हणून खरं तर तिच्या मागे उभा आहे. आणि मी मगाशी जसा उल्लेख केला की छत्रपती शिवाजी महाराज जन्मभूमी, कल्याणची सुभेदाराच्या सुनेचा सन्मान छत्रपतींनी केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या ह्या जन्मभूमीची जाण आहे, संस्कार आहे साहेब. त्याच्यामुळं अशी मुस्लिम असो किंवा हिंदू असो, नाही तर कुठली असो, अशी जर एखाद्या भगिनीवर जर अन्याय होत असेल तर नक्कीच आम्ही त्या ठिकाणी तिचा भाऊ म्हणून त्या ठिकाणी आम्ही उभं राहत जाऊ. उद्या पोलीस डिपार्टमेंटला आळेफाटा असेल, SP साहेबांना पण आपण त्या ठिकाणी कळवणार आहेत. आणि ह्या मुलीला त्या ठिकाणी न्याय कसा मिळवून देता येईल यासाठी आपण प्रयत्न करू. हे माझे सासरे आहेत, सलीम अब्दुल गनी शेख उर्फ सैलानी बागवान, राहणारे शिराढोण. आणि हे नवरा आहे माझा, सोहेल सलीम शेख. हा एकुलता एक मुलगा आहे, हा सगळ्यात घरातला मोठा आहे. आणि ही माझी सासू मोहम्मदी बेगम शेख, ही माझी सासू आहे.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.